चंदा सर आणि सिद्धार्थ दोघांनी मी मंचावर याची विनंती करतो. हे नाव आणि सिद्धार्थ जाधव समोर असल्यानंतर अजून काही बोलण्यासारखं नाहीच आहे. सिद्धार्थ, मला तुला विचारायचं आहे, एक शो सुरू होतो, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो, आमच्यासारखे अनेक कलाकार मालिकांमधलं टेन्शन विसरून तुझ्या इथे रमतात, खेळतात, जिंकतात आणि खूप मजा करतात. सगळी टेन्शन्स ते एका दिवसामध्ये विसरतात. अशा शोचं निवेदन करायला तुझी सुरुवात केलीस ते आता सीझन 5 पर्यंत हा प्रवास पोहोचलाय. तुला एक कलाकार म्हणून आतून किती आनंद होतोय या सीझन 5 साठी? नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे मला खूप बरं वाटतंय, स्टार प्रवाह आणि मायबाप रसिक प्रेक्षक यांच्यामधली मनोरंजनाची जी गॅप आहे ती स्टार प्रवाह नेहमीच भरून काढतं. प्रत्येक गॅप भरून काढतं. यांनी माझ्या पोस्टरमधली माझी दातातली गॅप पण भरून काढलेली आहे. मुळात मी असं ऐकलं होतं की ज्यांच्या दातात गॅप असते ते नशिबवान असतात आणि मी खरंच तेवढा नशीबवान माणूस आहे. कलाकार म्हणून किती नशीबवान मला माहीत नाही, पण खूप माणूस म्हणून खूप चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते. अभिजित यार, खरंच तू बरोबर प्रश्न विचारलास की हे निवेदन काय म्हणजे मी एका अवॉर्ड शोमध्ये कॉन्सेप्शलाइज असा एक शब्द होता. तर माझ्या बाजूला आपला भाऊ होता, त्याला बोलला जेव्हा हा शब्द मला बोलता येईल ना तेव्हा मी खऱ्या अर्थाने निवेदक होईल. कारण हा शब्द म्हणजे ती मोठी जबाबदारी असते निवेदन करणं. आता ज्या पद्धतीने तू मास्टर्स आहे या गोष्टीत यार, आणि ज्या उत्स्फूर्तपणे म्हणजे अंकुशदाबद्दलची कमेंट असेल किंवा आता पट संख्याबद्दल हे जे असतं हे कोणाचंही काम नाही, खरं सांगतो. पण माझ्यावर जबाबदारी जी टाकली आहे त्याचा एकच माणूस आहे, ते म्हणजे सतीश राजवाडे सर. मी त्यांचे आभार मानतो. कलाकाराला नेहमीच वाटत असतं आपण हे काम करू शकतो. एखाद्या विनोदी कलाकाराला वाटत असतं आपण सिरियस करू शकतो. सिरियस कलाकाराला वाटतं आपण काहीतरी धमाल करू शकतो. कलाकाराला करायची इच्छा असते, पण तो विश्वास टाकणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तो विश्वास स्टार प्रवाहाने आणि सतीश सरांनी माझ्यावर टाकला. मी नेहमीच सांगतो की मला माहीत नाही याचे 5 सीझन कसे होत आहेत, मी फक्त करत चाललोय. जे मी करतो त्याला निवेदन म्हणतात की नाही मला माहित नाही, पण मला आवडतं. मी जेव्हा सेटवर जातो आणि सगळे माझे मित्रमैत्रिणी जेव्हा येतात, अरे यार का ना ते 12ला पॅकअप झालं यार, सकाळी 7ची शिफ्ट आहे यार, आणि आता इथून परत जायचं हे मी मग माझी ती जबाबदारी की इथे आलाय ना भाई, इथून असा जाणार की कुठे गेला, धिंगाणाला गेलेला असा लोकांनी ओळखलंच पाहिजे. आणि ती एनर्जी, ती गोष्ट, त्यांची मजा आपल्या कलाकारांची, स्टार प्रवाहाच्या सगळ्या सुपरस्टारसाठी एक शो करूया ज्यांची धमाल मस्ती असेल. म्हणजे एक दिवशी असतं ना की आई बोलतात खूप अभ्यास केलास बाळा, चल पिकनिकला जाऊ. तर हे जे आपले बाबा आहेत सतीश राजवाडे, हे या कलाकारांना चला पिकनिकला जाऊ करून ते ठिकाणाला घेऊन येतात. आणि तिथला तो एक पोरगा आहे सिक्युरिटी गार्ड, इधर जाओ सगळी तुम्ही मिळणार. तर ती जबाबदारी इमानी इकबाली करतोय मी. आणि खरंच 5 काय त्याचे 50 एपिसोड झाले. एक सांगतो, म्हातारा झालं तरी कॉमेंटी मारणार, हे मारणार. त्यामुळे थँक्यू सतीश सर, तुम्ही तो माणूस आहात ज्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला मटका लागलाय. तो एक गुडविल असं आहे बोलायचं तर म्हणजे वेगळा विषय होईल, पण मटका गीतचं लॉन्च पण इथेच झालेलं ह्याच मंचावर. आणि माझा आवडता आणि ज्याने मला घडवलं असा शो आता होते धिंगाणा सीझन 5चं पण लॉन्चिंग इथं होतंय. त्यामुळे खूप छान, थँक्यू. मटका किंग कोण आहे कसा असेल, कसाही असेल, पण आमचा मनोरंजनाचा किंग मात्र तूच आहे. आणि त्यात कुठला मटका नाही, हे तुझे परिश्रम आहेत, हे आम्ही कायम बघत असतो. मला असं कायम सांगायला आवडतं की सगळे जे स्टार प्रवाहाचे कुटुंब किंवा सदस्य आहेत, कलाकार आहेत सगळे, यांचा जनरेटर हा आहे, एनर्जी देणारा माणूस हा आहे. त्यामुळे तू जसं म्हणालास की ते तिथे येऊन रिचार्ज होऊन जातात, ते सीझन 5 मध्ये सुद्धा तू तेवढ्याच ताकदीनं करावंस की बहुना तुझ्यामध्ये ते करण्याची डबल एनर्जी यावी, खरं तर 5 पट एनर्जी यावी. यासाठी आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा. एक तुमच्या दोघांपैकी कोणीतरी फ्रेमचे आभार, त्यांच्या मानाचे राहिले होते पण हमारा नाम कब लेखा लेखा, पण फ्रेमचे आभार, श्री सुमेध सर, सगळे आमच्या सगळ्यांची टीमचे आभार. यावेळेला 5 पट आहे. सतीश सर मला म्हणाले यावेळेला काकी यावेळेला धिंगाणा 5 पट आहे. सिद्धार्थ जाधवची हेलिकॉप्टर बरोबर एंट्री आहे. बरोबर आहे. आता लटकून येतो की घेऊन येतोय ते तुम्हाला प्रभू मध्ये कळेल. यावेळेला 5 पट आहे. सागर मोरेंचे कान टवकारलेले दिसत आहेत.
याचा अंदाज घेऊ. सागर मोरे टवकारलाय काम नाही पण खरं सांगतो यावेळेला ज्या पद्धतीने स्टार प्रवाह मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय हे खरंच हे एक त्या अँकर म्हणून सुद्धा प्रचंड एक्साइटेड आहे की हा पाचपट धिंगाणा कसा होणार. दीप सर. Star Power और Frames का it's a very old relationship, so I would just like to thank Star Power for everything that they've been a part of our lives for the last 6 years, and Satish sir especially. Sir has been with us for 6 years in all our adventures, our problems, good times, bad times, everything. Thank you very much, sir. And जब मैं वहाँ से चल के आ रहा था, I was feeling that it is not just Frames production का production. Dhingana is the production of everybody. All the producers who are on Star Power, ये उन सब का प्रोडक्शन है क्योंकि हर किसी का इसमें कंट्रीब्यूशन. So we are just a platform. Thank you very much everybody for all your contributions. Thank you. धिंगाणा सीझन 5 यावेळेला धिंगाणा अजून 5 पटीनं घालणार यामध्ये शंका नाही. संपूर्ण टीमला भाई आय लव्ह यू. मला वाटतं आबोली ही माझी स्टार प्रवाहाचीच मालिका होती. त्यानंतर डायरेक्ट मी आत्ता कमबॅक करते आणि तो कमबॅक इतका जबरदस्त व्हावा की मी एंड पेजवर यावी, होर्डिंगवर माझा फोटो लागावा, यासाठी सतीश सरांचे खूप खूप आभार. मला पहिला ब्रेक जो मिळालेला करिअरमधला माझ्या, तो पण स्टार प्रवाहामुळेच मिळाला होता. मनोधन वाऱ्याचे नावाची मालिका मी केली होती, तेव्हा मी होर्डिंगवर आले होते आणि कट्टू त्यानंतर इतक्या वर्षांनी, जवळजवळ 16-17 वर्षांनंतर मी पुन्हा इतक्या दणक्यात कमबॅक करते. त्यासाठी स्टार प्रवाहाचे आणि सतीश सरांचे खूप खूप आभार. फ्रेम्सचे, दीपजींचे खूप खूप आभार, कारण त्यांनी तेवढा विश्वास दाखवला. आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार, कारण इतकी कमालीची टीम मिळाली आहे. खूप जणांच्यावर मी पहिल्यांदा काम करते. सगळे यंगस्टर्स, आता असंच म्हणायला पाहिजे, सगळे सो त्यासाठी खूप खूप थँक्यू. दीपजींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रोडक्शन हाऊसचं नाव जरी फ्रेम्स असलं तरी कायम आउट ऑफ द फ्रेम विचार करणारे असं दीपजी. त्यानंतर मला दीपा तुझ्याकडे यायचं आहे. इट्स सच अ प्लेजर वॉचिंग यू ऑन अ स्मॉल बट बिग स्क्रीन. खूप छान वाटतं, एका वेगळ्या भूमिकेमध्ये तू आहेस. कसं वाटतंय या सगळ्याच मस्त टीम बरोबर काम करताना? खूप छान वाटतंय आणि थँक्स दीपजी, फ्रेम्स प्रोडक्शन. थँक्यू सो मच सतीश आणि अशोक सर. ह्या सगळ्यांबरोबर काम करताना एक गोष्ट मला शिकायला मिळाली की अशोक सर असू देत किंवा शर्मिष्ठा असू देत, इतकं प्रामाणिकपणे आणि चोख काम करतात ना, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की या 2 बहिणी ज्या ऑनस्क्रीन खूप असा एकमेकांचा द्वेष करतात, पण त्याच्या खाली एक अशी छोटीशी लाईन आहे की त्या तितकं प्रेमही करतात म्हणून तितका तो द्वेष. सो ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. एका माणसाला वाटतं की त्याचं कुटुंब तुटू नये. 2 बहिणींची गोष्ट आहे ज्या आपलं प्रेम कोणाला दाखवू शकत नाही. आणि एका आईची गोष्ट आहे जी ह्या मुलांसाठी खूप तळमळते. सो मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन. सो थँक्यू. आणि मीडियाला सुद्धा थँक्यू सो मच. टीआरपीच्या स्पर्धेतही तुमच्याच मालिकेचा कायम अंकुश राहावा यासाठी सुना येथे करा. 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता कमिंग व्हेरी सुना ऑन स्टार प्रवाह. कलाकारांना, दिग्दर्शक, निर्माते या सगळ्यांना मी मंचावर याची विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत. कुटुंब कीर्तनातून आता प्रवाहाच्या मनोरंजनाच्या आख्यानात आलेली तन्वी, तुझ्यापासून सुरुवात करूया. अनोखी लव्ह स्टोरी आणि मुख्यतः कोकणामध्ये घडते. प्रोमो शूट झालेला आहे आणि आय एम शुअर कामालाही आता सुरुवात झालेली असेल. 29 जून पासून सगळ्यांना मालिका बघता येईल. कसा वाटतोय हा अनुभव आता सुरुवातीला? धाकधुके म्हणा. खूप जास्त त्या कुटुंबातून या कुटुंबात येते, एक्साइटमेंट खूप आहे आणि खरं तर खूप छान वाटतंय. मनापासून थँक्यू स्टार प्रवाहाला, सतीश सरना, सचिन सरना. जसं काय म्हणतात, प्रत्येक मालिकेची एक गोष्ट असते आमची, जशी प्रेमाची गोष्ट आहे, पण या प्रेमाच्या गोष्टीतलं प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय मनापासून आणि अतिशय एफर्ट्स घेऊन आमच्या पूर्ण टीमने लिहिली आहे.
सो ही लव्ह स्टोरी सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि येस एवढंच म्हणेल. शाल्व, यावेळेला किती मुलींना घायाळ करण्याचा प्रयत्न असेल? कोकण तर कॅप्चर केलंयस तू प्रोमोमध्ये. आय थिंक सर्व महाराष्ट्र आणि सर्व भारतभर ही सिरियल खूप चालेल, सगळ्यांना खूप आवडेल. आम्ही एक खूप सुंदर गोष्ट घेऊन येतोय आणि मला स्टार प्रवाह परिवाराचे आणि सचिन दरेकर सरांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. मला आज या मंचावर इथे येण्याची संधी मिळाली, या सिरियलमध्ये खूप छान पात्र करायची संधी मिळाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आवडेलच तुम्हाला शो ही खात्री आहे. सगळ्यांनी गेले 2 महिने खूप कष्ट केले. मी बॅक अँड फोर्थ जे काही चालू होतं ते बघत होतो. दॅट वॉज व्हेरी मच हेक्टिक. त्यामध्ये खूप मजाही आली, खूप काही एक्सप्लोअर करायला मिळालं आणि मी एवढंच सांगतो की गोष्ट खूप सुंदर आहे, सो तुम्हाला नक्की आवडेल. सचिन सर, आम्हाला तुमच्याकडून आहे का? हा, गोष्ट सुंदर आहे असं म्हटलं आहे तर गोष्ट खरंच चांगली आहे. प्रेमकथा आहे, पण मी पॅशनेट लव्ह स्टोरी करूया असं, म्हणजे तो तर 2 महिने म्हणाला, पण सतीश सर गेले जवळजवळ वर्षभर आम्ही या गोष्टीवर काम करतोय. आणि थँक्स टू यू की लेखक म्हणून माझा सुरू झालेला या मालिकेतला प्रवास निर्माता म्हणून आता नवा एक सुरू झाला आहे. तो विश्वास दाखवल्याबद्दल थँक्यू सतीश सर. आणि त्याचबरोबर कौस्तुभ सर, आमची टीम, अजिंक्य, प्रियांका, आणि ते सगळे झपाटल्यासारखे गेले वर्षभर. अनेक त्याचे ड्राफ्ट झाले, बरंच काय काय आम्ही इम्प्रूव्ह केलो, बेटर केलो आणि आता जे आहे ते बेस्ट आहे आणि ते आवडेल सगळ्यांना. प्रेमकथा आहे, पण प्रेमकथेला एक खूप वेगळी अशी झालर आहे, थोडीशी ड्रामॅटिक, थोडी गोड असं म्हणता येईल आणि ती तुम्हा सगळ्यांना आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप नशीबवान आहे की इतकी छान सगळी कास्ट, खूप काही म्हणजे सगळ्यात कमी एफर्ट्स कास्टिंगसाठी होते आणि इतकी सुंदर सुंदर कलाकार मंडळी लाभलेली आहेत. स्वप्नील वारके आमचे दिग्दर्शक, अभिषेक संवाद लेखक आहे, निरंजन परायणकर पत्रकथा लिहितो जो आता येऊ शकलेला नाही. सो ह्या सगळ्या लोकांची जी काही मेहनत आहे ती 29 तारखेपासून तुमच्या समोर आहे आणि वी आर एक्सायटेड अँड वी आर शुअर की तुम्हाला नक्की आवडेल. वी आर इक्वली एक्साइटेड आणि हे गूढ उलगडायला सुरुवात होते 29 जून पासून. विसरू नको तुम्हाला. या संपूर्ण मालिकेच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. आपण स्थानापन्न व्हावंही. मी या मालिकेच्या निर्मात्यांना, सर्व तंत्रज्ञ कलाकारांना मंचावर याची विनंती करतो. श्री सम्राज, सौम्या ठाकरे यांनाही मंचावर याची विनंती करतो. चिन्मय सर, सगळ्या टीमच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हालाच मी बोलायची विनंती करतो. काय आहेत मला तंत्र? सर्वप्रथम स्टार प्रवाहाचे धन्यवाद. संपूर्ण मीडिया टीमचे सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार. नावातच मालिकेबद्दल बरंच काही सांगितलं गेलेलं आहे, मराठी मीडियम. पण ही फक्त एका शाळेची किंवा आपल्या लाडक्या माय मराठी भाषेबद्दलची मालिका नाही आहे, तर त्या अनुषंगाने अनेक लोकांचं जीवन जे जोडलं गेलेलं आहे. त्यात एक प्रेमकथाही आहे, कारण अर्थातच एक नायक आणि एक नायिका आहेत. सो ती प्रेमकथाही आहे. एका शाळेभोवती किती लोकांचं आयुष्य गुंफलेलं असतं त्याच्याबद्दलची अत्यंत गोड कथा आहे. आणि मला एवढी खात्री नक्की आहे की आपल्या सर्व प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या जगण्यात जे प्रश्न पडतात त्याचं प्रतिबिंब कुठंतरी या मालिकेत नक्की दिसेल. आणि अशा पद्धतीचा विषय मांडण्याचं धाडस मी म्हणेन स्टार प्रवाहाच्या टीमने दाखवलं, त्याबद्दल त्या टीमचे संपूर्ण आभार. सतीश सर, तुम्ही हा आमच्यावर विश्वास दाखवला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आम्ही खरंच ही आशा करतो की हा जो विश्वास दाखवलेला आहे या संपूर्ण टीमवर आम्ही त्याच्यावर सार्थ होतो. आज शालिनीताई इथे नाही आहे, पण त्या निर्मात्या आहेत, साम्राज्य आणि सौम्या आहे त्यांची पुढची पिढी. बट मी असं नेहमी म्हणेन की त्यांच्यापेक्षा बेटर कोण ही मालिका सादर करायची. सो थँक्यू सो मच. अक्षय, मी तुला विनंती करतो, पहिलीच मालिका आहे तुझी आणि इतक्या सुंदर टीमबरोबर चिन्मय सरांबरोबर काम करण्याची संधी मिळते, कसं वाटतं? सर्वात आधी तर नमस्कार सगळ्यांना. मी अक्षय नलावडे. सो जसं तू विचारलंस, माझ्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल फॅन बॉय मोमेंट आहे
प्रत्येक क्षण हा एक गुजबम्सवाला क्षण आहे माझ्यासाठी सध्या. आणि पहिलीच मालिका आहे, खूप एक्सायटेड आहे. फक्त एकच थॉट घेऊन मी या मंचावर आलो आहे आणि ह्या शोसाठी मी पुढे बघणार आहे की भरपूर मेहनत करून हा शो सक्सेसफुल करायचा आहे. आणि आमच्या दोघांचाही, श्रद्धाचा आणि माझा दोघांचाही थॉट एकच आहे, कारण का आमच्या दोघांची ही पहिली मालिका आहे. सो ते फर्स्ट एक्सपिरियन्स आणि फर्स्ट जे मालिकेचं जे एक एक्साइटमेंट आहे ते आम्ही जागा ठेवणार आहोत आणि मेहनत भरपूर करून खूप सक्सेसफुल करणार आहोत या शोसाठी. पहिलं कायम स्पेशल असतं, म्हणून श्रद्धा मला तुलाही विचारायचं आहे, आता किती हुरहुर आहे मनामध्ये? खूप जास्त. मी खूप नर्वस आहे आणि ही माझी पहिलीच मालिका आहे अँड आय एम रीडिंग द शो. सो आय होप की खूप प्रेम मिळेल आणि कळत नाही काय बोलू. सगळ्यात आधी मी थँक्यू म्हणते स्टार प्रभावना आणि सतीश सरांना आणि शालिनी मॅम इथे नाही आहेत, त्यांनाही शालिनी ठाकरे मॅमला सुद्धा थँक्यू सो मच. सिनेमंत्रा एंटरटेनमेंट प्रोडक्शनला थँक्यू सो मच आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना सिरियल आवडेल मालिका आणि कळत नाही सो हॅपी सो एक्सायटेड. सुबोध सर, या सगळ्यांना मंचावर यायची मी विनंती करतो. केदार सर. संपूर्ण टीमचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या कडकडाटात. सुबोध सर त्यांच्यापासून सुरुवात करतो. ऐश्वर्या नारकर मॅम आज काही कारणांमुळे येऊ शकल्या नाहीये, पण प्रोमोमधून त्या किती गोड काम करतायत आणि या नाईकबाई सगळ्यांना आवडणार आहेत त्यामध्ये अजिबातच शंका नाही. सुबोध सर, मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे, सगळ्यात आधी खूप मनपूर्वक शुभेच्छा. इतकी सुंदर टीम जमली आहे, काय सांगा मालिकेविषयी आणि त्या विषयाविषयी? सगळ्यात आधी स्टार प्रवाह परिवारामध्ये आम्हाला सामील करून घेतल्याबद्दल सतीश सरांचं आणि सगळ्या स्टार प्रवाहाच्या सगळ्या टीमचं खूप खूप आभार. वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका, वेगवेगळ्या गोष्टी सांगायला आम्हाला नेहमी आवडतं, पण यावेळेला पुन्हा एकदा नवीन गोष्ट सांगताना अतिशय आनंद होतोय की एका अशा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून ही गोष्ट सांगितली जाते, जी व्यक्ती ही एकाच वेळेला अनेक कुटुंबांवर, अनेक पिढ्यांवर परिणाम करू शकत असते. आपण नेहमी म्हणतो की आई ही सगळ्यात आपल्याला संस्कार करणारी सगळ्यात जवळची व्यक्ती आणि त्यानंतर सगळ्यात जवळची दुसरी व्यक्ती असते ती म्हणजे आपल्या बाई, ज्या आपल्याला शिकवतात, त्याचबरोबर आयुष्यात कसं जगायचं, कसं पुढे जायचं याचे संस्कारही देतात. तर अशाच एका आईची आणि एका शिक्षिकेची गोष्ट आम्ही घेऊन येतोय आणि मला खूप छान वाटतंय. आम्हाला उत्तम लेखकांची, उत्तम दिग्दर्शकांची आणि उत्तम कलाकारांची साथ लाभली याच्यात आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही योग्य उत्तम मनोरंजन प्रेक्षकांचं करू शकू आणि अत्यंत प्रामाणिकपणे ही मालिका सादर करू शकू. थँक्यू सो मच. केदार वैद्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत, त्यामुळे ते फक्त वैद्य नसून मनोरंजनाचे हाडवैद्य असल्यासारखीच त्यांना प्रेक्षकांची गाडी माहिती आहे. त्यांचे जुने मित्र आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. अमृता, मला तुला विचारायचं आहे, या इतक्या छान टीम बरोबर काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे? खूपच. सगळ्यात आधी खूप धन्यवाद म्हणायचे स्टार प्रवाहाला. फायनली मला कॉल आला कारण गेल्या खूप वर्षांपासून मला खूप इच्छा होती. माझ्या घरात ऑलरेडी स्टार प्रवाहाचे खूप मोठे फॅन आहेत, सगळे घरात स्टार प्रवाह लावून बसतात. मम्मीचं सारखं असायचं, तू कधी दिसणार आहेस, तूच तेवढी दिसत नाही, सगळे दिसायला लागले. म्हणजे थांब जरा, येईल आपल्याला फोन. आणि खरंच फोन आला आणि खूप वेगळ्या भूमिकेत मी येणार आहे. म्हणजे हे मला जेव्हा ब्रीफ समजलं की अमृता तू हे काम करणार आहेस, म्हणजे तुला तू खात्री आहे ना सर, म्हणजे तुम्हाला खात्री आहे ना की मी करू शकेन, तर तू करू शकतेस. म्हणजे त्यामुळे मी खूप खूप एक्सायटेड आहे आणि मजा येणार आहे. पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी मालिका करते आहे. सो डेफिनेटली पूर्ण सगळ्या टीमसोबत अजून आम्ही काम सुरू नाही केलं, पण लवकरच आम्ही काम सुरू करू आणि जोरात आम्ही येऊ आमच्या लाडक्या नाईकबाईंना घेऊन. थँक्यू सो मच. आणि सुबोध सर असल्यानंतर या मालिकेतून भावभावनांचे दशावतार प्रेक्षकांसमोर मांडले जातील यात काही शंका नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा आणि नाईकबाईंचे हे वर्ग लवकरात लवकर सुरू करावेत अशी तुम्हाला विनंती. धन्यवाद. आपण मालिका जशी गूढ आहे त्यामुळे यातलं कास्टिंग सुद्धा सध्या तरी तेवढंच त्यांनी गूढ ठेवायचा प्रयत्न केलाय. ते लवकरच आपल्याला कळेल अशी अपेक्षा. मराठीमध्ये अशा गूढ रहस्यमय मालिका किंवा त्याबद्दलचा प्रेक्षक वर्ग
यांना एक कुतूहल असतं, पण तरी सुद्धा या जॉनरच्या मालिका करणं हे फार मोठं आव्हान आहे. तुम्ही हे आव्हान पेलताना तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत किंवा किती एक्साइटिंग आहे हे सगळं आम्हाला ऐकायला? नमस्कार. मुळामध्ये स्टार प्रवाहाबरोबर या कथेवर 1.5 वर्ष अत्यंत शांतपणे पेशंटली काम सुरू होतं. सतीश सर आणि त्यांची टीम यांच्यासोबत ही कथा बांधण्याचं काम सुरू होतं. मला असं वाटतं की स्टार प्रवाहाबरोबर काम करताना प्रेक्षक तयार आहे, फक्त त्याला भावनिकदृष्ट्या अडकवण्याचं आव्हान माझ्यापुढे जास्त आहे. सर्वसाधारणपणे आपण अशा अनेक इम्प्रेशन्स किंवा गूढ गोष्टी ऐकत असतो, पाहत असतो, पण सर्वदूर प्रेक्षकाला, सर्व वयोगटातल्या प्रेक्षकाला, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या भौगोलिक, सामाजिक सगळ्या परिसराला अत्यंत होल्ड करून ठेवणारी गोष्ट तयार झालेली आहे. ते एक मोठं टीमवर्क आहे. सतीश सरांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान आहे. आता ही मालिका, त्याला दृश्य स्वरूप देणं, ती संपूर्ण त्याचं सादरीकरण बांधणं एक आव्हान आहे. मला असं वाटतं की गोष्टीवर काम झालेलं आहे. आता ह्यापुढे ते जे चॅलेंज आहे ते सगळ्या टीमसमोर आणि चॅनलसमोर आहे. हा विषय लवकरच म्हणून आपण जाहीर केलेला आहे, त्यामुळे लवकरच ही नागेट प्रेक्षकांच्या मनावर लवकरात लवकर गारूड करावं यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आणि ही मालिका कधी येते यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. ती लवकरात लवकर आणण्याची तुम्हाला विनंती. धन्यवाद. धन्यवाद. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2026 भव्य दिव्य सोहळे ही स्टार प्रवाहाची खासियत आहे, हे आपण सगळे जाणतोच. त्याच साखळीतला पुढचा सोहळा म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणारा महाराष्ट्राचा लाडका सोहळा यंदा पुन्हा जोशात साजरा होणार आहे, ज्याचं नाव असणार आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव 2026. सो त्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनामध्ये तशीच कायम ठेवत आपण या 8 मालिकांची, अर्थातच या 8 कार्यक्रमांची घोषणा म्हणजेच प्रवाह गर्जना केलेली आहे. या 8ही कार्यक्रमांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यातल्या कलाकार, तंत्रज्ञ, निर्मात्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड श्री सतीश राजवाडे सर यांना मंचावर यायची विनंती करतो. थोड्याच वेळामध्ये या कलाकारांची, निर्मात्यांची, तंत्रज्ञांची, लेखकांची, मीडिया प्रतिनिधींना, माध्यम प्रतिनिधींना संवाद साधण्याची संधी 1-on-1 मिळणारच आहे. आपण सगळेच त्याचा लाभ घेऊ शकता आणि सगळे कलाकार आपल्या मग आहेच. सर, सगळ्यांचा उत्साह बघतोय. या 8ही कार्यक्रमांची घोषणा झालेली आहे आणि ती सुद्धा 3 महिन्यांमध्ये. किती चॅलेंजिंग होतं आहे, किती मोठी टीम होती आणि मगाशी राहिल्या काही मुद्दे राहिले असतील तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, मला असं वाटतं सगळे मुद्दे तुम्ही सर्वांनी कव्हर केलेले. खूप जास्त प्रमाणात माझ्या टीमनी मेहनत केली, त्यामुळे प्रत्येकाचे मनापासून खूप आभार. मी फक्त सुपरवाईज करायला असतो, पण खरी मेहनत ह्या सगळ्या टीमनी केली. त्यामुळे माझ्या स्टार प्रवाहाच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या निर्मात्यांचे आभार मानतो, जेणेकरून त्यांनी तो टॅलेंट उपलब्ध करून. आणि हे खूप मोठं आव्हान आहे. प्रत्येक वेळी स्टार प्रवाह वेगवेगळे उपक्रम घेऊन येत आहे आणि हे 8 कार्यक्रम पुढच्या 3 महिन्यात स्टार प्रवाहाला सादर करण्याचं जे शिवधनुष्य आम्ही उचललं आहे, त्याच्यात खूप मोठं आव्हान आहे, खूप मोठा आनंद सुद्धा आहे. कारण का रसिक प्रेक्षकांना वेगवेगळे विषय देणं, जसं आपण आता बघितलं आहे की हृदयस्पर्शी विषय, लव्ह स्टोरीज, गूढ विषय आणि तुमचा सगळा ताण घालवणारा धिंगाणा, अशा सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची एक रूपरेषा घेऊन स्टार प्रवाह रसिक प्रेक्षकांसमोर येत आहे. आजपर्यंत रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रमाणात उदंड प्रतिसाद दिला आहे, खूप प्रेम केलं. असंच प्रेम स्टार प्रवाहाला मिळत राहील ही सर्व रसिक प्रेक्षकांकडे मी विनंती करतो आणि असाच लोभ असावा. त्यांना सर्वांना सांगतोय की कीप लव्हिंग अस. थँक्यू सो मच.